सन 2024 मध्ये महायुती सरकारच्या वतीने म्हणजेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना काढल्या जाते। या योजनेच्या मार्फत राज्यातील अनेक युवकांना रोजगारी दिला जातो, त्यांच्याकडनं प्रशासनाचे विविध कार्यही करून घेतले जातात। मात्र आज अशाच युवकांवर काम संपलं काम सरो वैद्य मरो अशी एक वेळ आलेली आहे। आज याच युवकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। अक्षरशः हे युवक आज उपोषणाचा इशारा देत आहेत। माझ्यासोबत असेच काही युवक आहेत ज्यांनी मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेच्या अंतर्गत कार्य केलेलं आहे, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। आज आपण निवेदन सादर केलेलं आहे, काय नेमकी मागणी? आमची हीच मागणी आहे की आमचं जे प्रशिक्षण आम्हाला दिलं आहे ते आमचं झालंय 11 महिन्याचं पूर्ण। पुढे आम्हाला आता आमच्यावर अत्याचार न करता या महिलांकडे आणि म्हणजे लेडीज आहे जेंट्स आहे या सगळ्यांकडे लक्ष देऊन आम्हाला पुढे रोजगार मिळवून द्या, हेच आम्हाला शासनाकडे मागणी। काय नागपूरला पण अधिवेशन केल्याचा आपल्या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे। नागपूरच्या अधिवेशनानंतर काही कारवाई नाही, काहीच कारवाई झालेली नाहीये। नागपूरला अधिवेशन झालं, हिवाळी अधिवेशन, त्यामध्ये सुद्धा आम्ही कंटिन्यू 8 दिवस तिथे थांबलो आहे नागपूरला यशवंत स्टेडियम मध्ये, पण तिथे आमचा विषय चर्चेत सुद्धा नाहीये। उलट आमच्यावर लाठीचार्ज करून आमच्यावर अत्याचार केलेला आहे त्यांनी। लेडीजवर तर त्यांनी डायरेक्ट इथे पकडला आहे आणि तो व्हिडिओ पण आहे, सगळीकडे व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो। त्या लेडीजला घासत नेलेला आहे, ते पण जेंट्स लोकांनी। हे खूप चुकीचं त्या शासनाने केलं। एकीकडे लाडकी बहीण योजना काढतात, एकीकडे लाडक्या बहिणीची योजना म्हणून ते करतात आणि तेच लेडीजला पुन्हा तिथे अशा ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न करतात की ही योजना बंद करून आमच्यासारख्यांना घर म्हणजे बेरोजगार करण्याचं काम हे शासन करत आहे। एका प्रकारे प्रशासनाच्या वतीने आपल्याला चॉकलेटच देण्यात आलं असं म्हणतात। बिलकुल सर, आम्हाला प्रशासनाच्या वतीने चॉकलेटच देण्यात आलेलं आहे। यांनी 11 महिने आमच्याकडून काम करून घेतलं आणि नंतर तुमची मुदतवाढ करू म्हणून आम्हाला आश्वासन दिले, पण असं नाही करता आमच्यावर पूर्ण नागपूरमध्ये अत्याचार झालेला आहे संघटनेमार्फत। त्यानंतर आम्ही यानंतर खूप मोठे बेमुदत आंदोलन करणार। एकीकडे लाडकी बहीण योजना राबवायची, लाडक्या बहिणींचं मत घ्यायचं आणि दुसरीकडे त्याच लाडक्या बहिणींवर अत्याचार करायचे म्हणजेच लाठीचार करायचा, हा कुठला सरकारचा नियम? या अशा अत्याचार करणाऱ्या पोलीस प्रशासनावर कारवाई होईल का, अशी मागणी सर्वदूरून होत आहे। प्रतीक पुरेकर, टॉप न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।